नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर यावर्षी म्हणजे 2025-26 ला 12th बोर्ड एक्झाम आणि त्याबरोबरच नीट, JEE किंवा CET साठी प्रिपेअर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या व्हिडिओमध्ये मी आपल्याशी चर्चा करणार आहे 5 महत्त्वाच्या गोष्टीवरती। हाऊ टू प्रिपेअर फॉर द 12th बोर्ड एक्झाम सिलेबस वर्सेस नीट, JEE अँड CET सिलेबस, त्याबरोबर एक्झाम पॅटर्न अँड मार्किंग स्कीम, एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड एक्झाम शेड्यूल, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार। तर पहिला मुद्दा असा आहे, हाऊ टू प्रिपेअर फॉर 12th बोर्ड एक्झाम। बोर्ड एक्झामला प्रिपेअर करत असताना मॉक टेस्ट कंपल्सरी द्यायला पाहिजे, कारण त्यातून तुमची चांगली प्रॅक्टिस होते। प्रॅक्टिस इज द की फॉर एनी एक्झाम। कोणती परीक्षा म्हटलं की आपल्याला त्याचा थोडाफार स्ट्रेस नक्की येणार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हार्ड वर्क बीट्स टॅलेंट व्हेन द टॅलेंट डझंट वर्क हार्ड। तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत असता, म्हणजे नीट, JEE, CET, त्यापेक्षा ही एक्झाम खूप सोपी आहे, म्हणून या परीक्षेचा ताण घेण्याची काही आवश्यकता नाही। ही परीक्षा कशी असते ते नीट समजून घ्या आणि कॉन्फिडेंटली परीक्षेला सामोरे जा। 12वी बोर्डच्या परीक्षेचं प्रिपरेशन करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं काय इम्पॉर्टन्स आहे। तुम्हाला खूप जण सांगतील की 10 ते 15 वर्षांचे पेपर सोडवले तर तुम्हाला छान मार्क येतील, पण लक्षात ठेवा, मागच्या 5 वर्षाचे पेपर जरी प्रॅक्टिस एक्झाम म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व केले तरी ते पुरेसं आहे। प्रत्येक सब्जेक्टचे मागील 5 वर्षाचे पेपर आपण बोर्डच्या एक्झामच्या अगोदर सॉल्व करणे अतिशय गरजेचे आहे। 12वी बोर्डचं प्रिपरेशन करत असताना रायटिंग स्किलला अनन्यसाधारण महत्त्व आहे। MCQ ची आपली चांगली प्रॅक्टिस झालेली आहे, पण बोर्ड्समध्ये थेरी एक्झाम पॅटर्न असल्यामुळे तुम्हाला लिहिता येणे आवश्यक आहे। डिस्क्रिप्टिव्ह आन्सर देता यायला पाहिजे, आपली हँडरायटिंग ही चांगली असली पाहिजे आणि ती रीडेबल असली पाहिजे, जेणेकरून पेपर चेक करणाऱ्यांना आपला पेपर हा चांगला वाटला पाहिजे। बरोबर लिहिले जरी असेल पण वाचता नाही आले तर मार्क्स मिळणार नाही। बायोलॉजीमध्ये 2 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी ॲटलिस्ट 4 लाईन व्यवस्थित लिहा। डायग्रामचा क्वेश्चन असल्यास लेबलिंग नीट केले आहे की नाही ते चेक करा, आणि या सगळ्या गोष्टींचा सराव आत्तापासून करणं गरजेचं आहे। पेपर प्रेझेंटेशन व्यवस्थित करा, आपली रायटिंग व्यवस्थित करा, नवीन प्रश्न हा नवीन पानावर सुरू करा, क्लमसी रायटिंग नेहमी अवॉइड करा। आता दुसरा मुद्दा, बोर्ड एक्झामचा सिलेबस आणि नीट, JEE, CET चा सिलेबस ह्याच्यामध्ये काही फरक आहे का, तर नीट समजून घ्या। 12th NCERT आणि बोर्ड सिलेबस जर पाहिला तर 90 to 95% सिलेबस PCMB चा सेम आहे। 5 ते 10% तो व्हेरी होऊ शकतो। फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स, PCMB सोडून बाकीचे विषय जसं क्रॉप सायन्स असेल, इंग्लिश असेल, सेकंड लँग्वेज, नीट, JEE आणि CET साठी रिलेव्हंट नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी एक्स्ट्रा टाइम द्यावा लागेल। प्रत्येक सब्जेक्ट व्यवस्थित प्रिपेअर करा आणि मिनिमम 40 to 45 डेज प्रिपेअर करणं गरजेचं आहे, आणि डेली 1 to 2 आवर डेडिकेटेड स्टडी इट इज इनफ फॉर द बोर्ड एक्झामिनेशन। आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा, एक्झाम पॅटर्न अँड मार्किंग सिस्टम। स्टेट बोर्ड 12 जनरल पॅटर्न असा असेल, टोटल मार्क्स पर सब्जेक्ट 100 असतील, एक्झाम मोड ऑफलाईन पेन पेपर बेस असेल, क्वेश्चन टाईप MCQ, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन, शॉर्ट आन्सर क्वेश्चन अँड लॉंग आन्सर क्वेश्चन्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले असतील। पासिंग मार्क 35% इन इच सब्जेक्ट, थेरी अँड प्रॅक्टिकल सेपरेटली। थेरीसाठी आणि प्रॅक्टिकलसाठी वेगळे असे 35% मार्क आपल्याला पासिंगसाठी लागतात। CBSE साठी 12 जनरल पॅटर्न, टोटल मार्क्स 100, 80 थेरी प्लस 20 इंटरनल और प्रॅक्टिकल। देन क्वेश्चन टाइप्स 20% क्वेश्चन्स हे ऑब्जेक्टिव्ह असतील, म्हणजे MCQ बेस्ड असतील, 30% क्वेश्चन कॉम्पिटन्सी बेस्ड, केस बेस्ड और सोर्स बेस्ड और अदर इनोव्हेटिव्ह फॉर्म असतील, तर 50% क्वेश्चन्स हे शॉर्ट, लॉंग आन्सर्स किंवा ट्रॅडिशनल डिस्क्रिप्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन असतील। पासिंग मार्क्स 33% इन ईच सब्जेक्ट,
CBSE 12th साठी. प्रॅक्टिस पेपर डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओसोबत लिंक असेल आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही पेपर डाउनलोड करू शकता. आता चौथा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर बोर्ड्स फॉर ॲडमिशन थ्रू द नीट, JEE अँड MST CET एक्झाम. आता बघा, आम्हाला जर मेडिकलमध्ये ॲडमिशन सिक्युअर करायचं असेल, म्हणजे आम्हाला MBBS करायचं असेल, BDS करायचं असेल, आम्हाला BMS करायचं असेल, तर आम्हाला नीट एक्झाम क्रॅक करणं गरजेचं आहे. नीट एक्झामसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट आम्हाला बोर्डसाठी अतिशय गरजेचे आहेत, ह्या प्रिपरेशनसाठी गरजेचे आहेत. तर बोर्ड एक्झाममध्ये PCB मध्ये आम्हाला जनरल मधून जर आम्ही असेल तर आम्हाला 50% मार्क PCB मध्ये असायला पाहिजे. OBC, SC किंवा ST कॅटेगरी मधून आम्ही येत असेल तर आम्हाला PCB मध्ये 40% मार्क मिळवणं गरजेचं आहे. जर आम्ही जनरल PWD म्हणजे फिजिकली डिसेबल्ड मध्ये असेल तर आम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये PCB मध्ये 45% मार्क्स सिक्युअर करणं गरजेचं आहे, जर आम्हाला या कोर्सेससाठी नीट थ्रू ॲडमिशन घ्यायची असेल तर. जर आम्ही इंजिनिअरिंग मध्ये करिअर करण्याचा विचार करत आहोत तर आम्हाला JEE मेन्स ही एक्झाम द्यावी लागेल. त्याच्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट गरजेचे आहेत. पण JEE मेन देण्यासाठी जर आम्हाला ती परीक्षा फक्त अपियर करायची आहे तर मिनिमम बोर्डमध्ये आम्हाला पर्सेंटेज काही अट नाही आहे, आम्ही ती परीक्षा अशी देऊ शकतो. पण आम्हाला जर JEE मेन्समधून NIT, IIIT, GFTI सारख्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर आम्हाला बोर्डमध्ये 75% मार्क सिक्युअर करणं गरजेचं आहे किंवा टॉप 20% सिक्युअर करणं गरजेचं आहे. जर आम्ही SC, ST मधून बिलॉंग करत असेल तर हे 75 नाही तर ते 65% मार्क सिक्युअर करणं गरजेचं आहे. जर आम्हाला IITs मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर JEE ॲडव्हान्स म्हणजे JEE मेन्स एक्झाम दिल्याच्या नंतर JEE ॲडव्हान्स एक्झाम असेल. आणि JEE ॲडव्हान्ससाठी परत 30 सब्जेक्ट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. पण JEE ॲडव्हान्सला आम्हाला फक्त परीक्षा द्यायची म्हणजे क्वालिफाय व्हायचं असेल तर मात्र आम्हाला JEE मेन क्वालिफाय असणं गरजेचं आहे आणि 75% मार्क्स इन अ बोर्ड एक्झाम. बोर्ड एक्झाममध्ये 75% मार्क आम्हाला सिक्युअर करणं गरजेचं आहे किंवा टॉप 20% असणं गरजेचं आहे. जर आम्हाला स्टेट इंजिनिअरिंग आणि फार्मसी सारख्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर आम्हाला MHT CET ही एक्झाम द्यावी लागेल. आणि या एक्झामसाठी आम्हाला सब्जेक्ट येत असतील फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, बरोबर आहे. पण बोर्डमध्ये PCB मध्ये आम्हाला मात्र तिथे जनरल कॅटेगरीमधून जर आम्ही येत असो तर 45% मार्क सिक्युअर करणं गरजेचं आहे आणि रिझर्व कॅटेगरीमधून येत असेल तर 40% मार्क सिक्युअर करणं गरजेचं आहे. स्टेट डोमेसाईल मे बी रिक्वायर्ड ड्युरिंग ॲडमिशन थ्रू द MHT CET, MST CET थ्रू आम्ही जर स्टेट इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजला ॲडमिशन घेत असू तर त्यावेळेला आम्हाला स्टेट डोमेसाईल मे बी रिक्वायर्ड. आता शेवटचा मुद्दा, एक्झाम शेड्यूल. परीक्षेचं वेळापत्रक व्यवस्थित पाहून घ्या. सोशल मीडियावरील टाइम टेबलवरती डिपेंड राहू नका. गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट दिलेल्या आहेत त्या अधिकृत वेबसाईटवरूनच शेड्यूल तुम्ही फॉलो करा. काही विद्यार्थी कॉलेजला तर ॲडमिशन केलेले असतील परंतु सब्जेक्ट चॉईस जर प्रॉपरली दिलेला नसेल, आणखी जसं की फिशरी असेल, क्रॉप सायन्स असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, तर अगोदर त्या सगळ्या गोष्टी कन्फर्म करून घ्या. एक्झामच्या टाइम टेबलसाठी ऑफिशियल गव्हर्नमेंट लिंक्स माझ्या या व्हिडिओसोबतच डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला अवेलेबल करून दिलेल्या आहे. बेटा त्याच लिंकवरती जाऊन आपला जो एक्झामचा टाइम टेबल आहे तो व्यवस्थित पहा. सोशल मीडियावरती या काळामध्ये बऱ्याच अफवा पसरवल्या जातात, अशा कुठल्याही गोष्टींना बळी पडू नका. आपला अभ्यास खूप चांगला झालेला आहे, फक्त आपल्याला हिमतीने आता परीक्षांना सामोरे जायचं आहे. टीम IIB नेहमी आपल्या सोबत आहे. तुम्हा सगळ्यांना बोर्ड एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.